हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट अशी मटकीची उसळ किंवा सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच चविष्ट अशी बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त झालेली आहे। नक्की एकदा करून बघा। तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार, एवढी चविष्ट होते। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा भिजवलेली छान अशी मोड आलेली आपण मटकी घेतलेली आहे। छान मोड आलेले आहेत बघा। इथे ही मोठी वाटी होईल एवढी मटकी आपण घेतलेली आहे मोड आलेली। आता ही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता आपण ही भाजून घेणार आहे खमंग अशी। मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हलकेसे डाग पडेपर्यंत ही मटकी भाजून घ्यायची आहे, म्हणजे याची उसळ किंवा सुकी भाजी मस्त लागते टेस्टला। ही बघा मी भाजून घेतलेली आहे, त्यावर हलकेसे डाग पडलेले आहेत। आता मी ही काढून घेते। आता ही भाजून आपण शिजवून घेणार आहे उसळ बनवण्याच्या आधी, म्हणजे पटकन ही उसळ बनते। इथे बघा पाण्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे। छान पाणी गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला भाजलेली मटकी घालून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायची। जास्त आपण शिजवणार नाही, 5 मिनिटं फक्त शिजवून घेणार आहे। बघा छान अशी बघा झटपट अशी उसळ बनते। तुम्ही टिफिनला किंवा अशी तेव्हा जेव्हा पण बनवायची बनवून घ्या, झटपट बनते। बघा इथे बघा 5 मिनिटानंतर छान अशी मटकी आपली शिजलेली आहे, बघू शकताय। आता आपण ही काढून घेऊया आणि याची झटपट याला फोडणी देऊन घेऊया। आता त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते। तेल गरम झाले की इथे आपल्याला जिरे आणि मोहरी घालायचे आहेत। जिरे आणि मोहरी घातलेले आहेत, बघू शकताय। आता जिरे आणि मोहरी छान फुललेले आहेत, त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची मी पाने घातलेले आहेत। कढीपत्ता पण चांगला इथे परतलेला आहे 1 मिनिट। त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा या पद्धतीचा कट करून घेऊ शकता। कांदा पण मी इथे चांगला परतून घेतलेला आहे हलक्याशा सोनेरी रंगावर। त्यामध्ये 7 ते 8 इथे मी लसणाच्या पाकळ्या कुटून घातलेल्या आहेत। लसूण मी 1 मिनिट परतून घेतला। त्यामध्ये मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक असा कट करून घातलेला आहे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। इथे बघू शकताय टोमॅटो मऊ झालेला आहे, टोमॅटो चांगला परतलेला आहे। त्यामध्ये आता हळद घालायची। आपण मटकी शिजताना सुद्धा थोडीशी हळद घातलेली, त्या अंदाजाने हळद घाला। इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे। बघा आपलं घरगुती लाल तिखट असतं ते, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला। 1 चमचा घातलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा मी धनेपूड घातलेले आहे। जास्त मसाले घालणार नाही, कमी साहित्यात चविष्ट अशी उसळ बनवणार आहे। यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते। फोडणीमध्येच कोथिंबीर घातली की छान अशी सुकी भाजी तयार होते। बघा इथे आता मी मीठ घातलेलं आहे थोडंसं, कारण आपण इथे मटकी शिजताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी, छान अशी चव लागते। मिक्स करून घेते। कोथिंबीर 1 मिनिट परतून घ्यायची आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी घालून घ्यायची। झटपट अशी उसळ बनते बघा, या पद्धतीने करून बघा, चवीला पण मस्तच लागते। बघा यामध्ये शिजवलेली मटकी घालायची आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मटकी शिजलेलं पण थोडंसं नंतर पाणी घालायचं। सुरुवातीला हे 2-3 मिनटं या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मस्त टेस्ट लागते भाजीला। इथे बघू शकता 2-3 मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे। मटकी शिजलेलं थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते, मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते। 3 ते 4 चमचे होईल एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला। मिक्स करून घेतलेलं आहे कूट घालून। याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं फक्त मी वाफ काढणार आहे, म्हणजे जे मसाले घातलेले मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि छान अशी आपली भाजी तयार होते। इथे बघू शकताय 2-3 मिनिटं मी झाकण ठेवून छान असं मसाल्यांसोबत ही मटकी शिजवून घेतलेली आहे। झटपट आपली 10 ते 15 मिनिटात ही उसळ तयार होते बघा, मटकीची सुकी भाजी तयार होते बघा। मस्त चविष्ट झणझणीत आणि तेवढीच चवीला एकदम मस्त होते बघा। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही मटकीची झटपट होणारी आणि एकदम चविष्ट अशी सुकी भाजी किंवा उसळ नक्की बनवून बघा। थोडीशी सगळ्यात शेवटी आणि कोथिंबीर घातलेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे, मिक्स करून घेते। बघू शकताय एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त लागते बघा। तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा अशी कधीही तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा अशी बनवून बघा, छान होते। बघून कळत असेल किती मस्त झालेले आहे। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही मटकीची
उसळ बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा. एकदम टेस्टी होते आणि झटपट बनते बघा, कमी साहित्यात आणि मस्त होते बघा. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा सुकी भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.